हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो रेस सुरू झालेली आहे. मला व्लॉग करायला टाईम नाही भेटला स्टार्टिंगमध्ये बिकॉज खूपच रश होती. अँड आत्ता 10 किलोमीटरची चालू झालेली आहे ऑलमोस्ट. सो आत्ता आम्ही आहोत पॉवर हाऊसच्या इथे नॅशनल रोडच्या. त्यांचं वेलकम वगैरे छानपैकी झालं. नॅशनल अँथम वगैरे झाले. प्लस हे बॅच वगैरे टी शर्टवरती लावून घ्यायचे होते. मी आता चालते धावू नाही शकत आहे आता. शांतीनगरपर्यंत आहे आमचं 10 किलोमीटरवाल्यांचं. सो आता मी तिकडनं पुढचं दाखवणार तुम्हाला. ओके, थंडी सगळी उडून गेली. आणि त्यांनी रस्त्याला असं ऑरेंजेस, फ्रूट्स या पेपरमॅन्ट्स वगैरे ठेवलेले आहेत एनर्जी बूस्टिंगसाठी. ऑलरेडी मी प्रोटीन बार वगैरे खाऊन घेतलेला. सो येस, आपण मी आता जाते राहून बिकॉज आता वॉक करते मी, कारण खूप प्रचंड प्रमाणात दम वगैरे पण लागतो. ओके, बाय. शुभेच्छा. सुरक्षितपणे आपली धाव पूर्ण करा. निसर्गाचा आनंद घेत आपली धाव पूर्ण करा. ऑलमोस्ट शांतीनगरला रीच व्हायला आलो आहे. माझे 6,800 ऑलमोस्ट 7,000 वॉक कंप्लीट व्हायला आले आहेत. सो अजून एंडपर्यंत किती होतील मी तुम्हाला बोलेन. ऑलमोस्ट एंड पॉईंटला आलो आहे आम्ही. 10 किलोमीटरला इथून यू टर्न घेऊन डायरेक्ट आपल्याला भाट्याविसला जायचं आहे. ओ माय गॉड, बोलणं सोपं आहे, बोलणं खूप कठीण. एनर्जी बूस्ट करायचे गरजेचं आहे. 25 मिनिट्स 20 मिनिट्स 10 मिनिट्स ऑलमोस्ट पूर्ण उजेड झालेला आहे. आय थिंक आम्ही आता किती 7:45 वगैरे झाला असेल. सो ॲटलिस्ट 9ला तरी रेस कंप्लीट करायला हवं आहे ॲट एनी कॉस्ट मला तरी. बिकॉज खूप सारे लोक आहेत, खूप प्रचंड लोक आहेत. आणि कोस्टलने अतिशय चांगलं मॅनेजमेंट केलं आहे. बट त्यांनी हा जो कचरा जो आपण पाण्याची बॉटल्स वगैरे घेतो त्या कचऱ्याची सोय नाही केलेली आहे त्यांनी. लोक अक्षरशः रस्त्यावरती बॉटल्स वगैरे टाकून जातात आहेत. सो ॲटलिस्ट एवढं तरी सिव्हिल सेन्स असायला हवं. बिकॉज एवढं प्लॅस्टिकचे बॉटल्स, एनर्जल्स प्लस संत्रे पण खूप ठिकाणी पडत आहेत. त्यामुळे त्यांनी डस्टबिनचा तरी ॲटलिस्ट थोडाफार ॲटलिस्ट जे पॉईंट्स आहेत जे की ते एनर्जीचे हे देत आहेत तिकडे तरी त्यांनी ठेवायला हवं होतं.
सो एवढंच माझं म्हणणं आहे. बाकी ओव्हरऑल मॅनेजमेंट वॉज परफेक्ट. सो येस, चला आता मी डायरेक्ट भाटिया बीचलाच भेटेन बिकॉज मी मध्ये ब्लॉग नाही करू शकत. सो आय विल कंटिन्यू टुवर्ड्स द भाटिया बीच फॉर ब्रेकफास्ट. हा आहे माझा कॉलेज. फ्रॉम हिअर आय हॅव कम्प्लिटेड माय ग्रॅज्युएशन. जोगळेकर महाविद्यालय. हा रस्ता बनवला आहे. तिकडून तुम्हाला दिसतील लोक. NSSचं तयारी आहे त्यांचं. काय असतं मला नाही माहिती. आणि मग त्यांची परेड वगैरे असेल. ऑलमोस्ट रीच झालं आहे 10 किलोमीटर. नाही यांच्या आत. सो येस, तिकडे बघा किती लोक आहेत. सहभागी झाले होते आणि मॅन बिहाइंड दिस विजन इज देवराज सर. हो, रीच झालेलं ऑलमोस्ट आता. आणि पुढच्या वर्षी जानेवारीचा पहिला रविवार अर्थात 3 जानेवारीला आपलं 4थं पर्व संपन्न होणार आहे. ब्रेकफास्ट किट घ्यायला जातोय. तिथे जल्लोष चालू आहे. खूप लोक आलेली आहेत. यांच्या माध्यमातून यांच्या माध्यमातून पुढचं सर्व बक्षीस वितरण होत आहे. बीप नंबर 2494 मल्लिकार्जुन पारडे. बीप नंबर 2494. फिजिओथेरपिस्टकडे आले गाईज, कारण पाय गेले छाप कामातून. सो आता सगळं झालं आहे. मी फिजिओथेरपीकडे पण गेलेले थोडंसं स्ट्रेच करायला. खूप लोक आहेत प्रचंड. सो आता मी घरी जायला निघते. बस झालं आहे आजच्यासाठी. आपण वैद्यकीय व्यवसाय करता आपलं बरोबर ऐकायला आवडेल. त्यानंतर अभिजित आणि मग आपण त्याला सन्मानित करू. धन्यवाद प्रसाद. कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन हे खूप चांगलं प्लॅटफॉर्म आहे ना. ॲक्च्युली त्याने मेडल बदलून दिला बिकॉज 10 किलोमीटरचा ब्रॉन्झ मेडल आहे आणि मग 5 किलोमीटरवरनं सिल्वर मेडल आहे. तो मला बाय मिस्टेकली त्याने सिल्वर मेडल दिला होता. सो तो परत ब्राऊन घेतला आहे, सॉरी ब्रॉन्झ घेतला आहे. आणि आता मी घरी चालले. ऑब्वियसली आता वाजले 10. 21 किलोमीटरवाले अजून येतात आहेत हळूहळू. सो मॅरेथॉन जाईल 11, 12:30पर्यंत. तिकडून सोमेश्वरच्या इकडे येतात. सोडण्याचा अरेंजमेंट पण केलेला आहे. गाडी कुठे आहे? गाडी कुठे आहे? गाडी कुठे आहे? मला तिथे तर पॉइंटला सोडतील जिथे मॅरेथॉन चालू झाला तिथे. कुठे आहे? तुम्ही कुठे आहे? हा हा ते ब्लॉगमध्ये सांगितलं. पण तिथे माझे फ्रेंड्स जे ट्रेनर आहेत ते भेटलेले ऋषिकेश वगैरे. त्यांनी सांगितलं ते नगर परिषद थ्रू उचलले जातं सगळे कचरे. सो त्यामुळे एवढं काळजीपूर्वक त्यांनी मॅनेजमेंट केलेलं आहे. सो काही हलगर्ज नाही आहे त्याच्यात. सो खूप सारे लोक भेटलेली, जिम ट्रेनर्स वगैरे, ऋषिकेश वगैरे खूप लोक भेटलेली. किरू नाही आलेला बिकॉज त्याचे एक्झाम्स होते आणि त्याने तो आला असता तर तो नक्कीच 10 किलोमीटरमध्ये
21 किलोमीटरमध्ये घेतला नसता त्याने. आणि माझं मेडल जे बदलून दिलं आहे त्यांनी ऑलमोस्ट. सो येस सर. सो आता गाडी पण त्यांचीच होती. सो आम्हाला सोडलं त्यांनी इथे, कारण माझी गाडी इथे होती. आणि तिकडे ब्रेकफास्ट वगैरे झालेलं आहे. मोदक, सँडविच प्लस बनाना वगैरे खूप होतं, त्यामुळे ब्रेकफास्ट मी तिकडूनच करून आले. सो येस, मी आता घरी जाणार आहे आणि मी इथेच ब्लॉग एंड करते. सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्यू.